नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत माझ्या पद्धतीने पालक पनीर। पालक पनीर बनवायच्या तर खूप वेगवेगळ्या पद्धती आहे। कोणी कांदा टाकतं पालक पनीरमध्ये, कोणी नाही टाकत। आणखी काही इतर मसाले आहे, कोणी टाकतं तर कोणी नाही टाकत। पण मी जे मसाले वापरले आणि ज्या पद्धतीने मी ही पालक पनीरची भाजी बनवली तशी तुम्ही बनवून बघा, एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। हॉटेलपेक्षाही खूप छान टेस्टी अप्रतिम अशी ही बनते। माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतलं आहे मी 200 ग्रॅम पनीर, फ्रेश पनीर घ्यायचं शक्यतोवर। आणि हा घेतला आहे मी 1 पाव पालक, स्वच्छ धुवून घेतला। याच्या काड्या अशा राहिल्या तरी चालतील या दांड्या, कारण यात सुद्धा पौष्टिक तत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात। गॅसवर एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यात टाकते मी अर्धा टीस्पून साखर। साखर टाकल्यामुळे काय होईल, पालक काळा पडणार नाही। पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हा पालक टाकायचा। पालकही आपल्याला शिजवून नाही घ्यायचा आहे, फक्त 2 मिनिट गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि त्याला लगेच काढून थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे। थोडंसं हे पूर्ण बुडवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पालक गरम पाण्यामध्ये बुडला पाहिजे। गॅस बंद करून पालक काढून घ्यायचा आणि याला थंड पाण्यामध्ये टाकायचा। एका बाउलमध्ये मी आधीच एकदम चिल्ड थंड पाणी काढून घेतलेलं आहे, बर्फाचं पाणी। त्यामध्ये आता हा पालक टाकून ठेवायचा। दोन मिनिट हा पालक थंड पाण्यामध्ये असाच राहू द्यायचा आहे। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू टाकते मी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या। मोठा असल्यामुळे मी याला कट केलेले लसूणला। हे छोट्या साईजचे 2 टोमॅटो होते। मोठा जर टोमॅटो असेल तर तुम्ही एकच घ्या, नाहीतर मग भाजी आंबट होते। झाकण लावून याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली मी। पालक पण मिक्सरमध्ये टाकून त्याची पण बारीक अशी आपल्याला आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पेस्ट करताना मात्र एक लक्षात ठेवायचं, पेस्ट एकदम बारीक करा, नाहीतर काय होतं, पालक पनीर तयार झाल्यानंतर पाणी एकीकडे जातं आणि ही पालकाची पेस्ट अशी वेगळी एकीकडे जाते। त्याच्यामुळे शक्यतो पेस्ट बारीक करून घ्या। कलर बघू शकाल आपण किती मस्त आला, हिरवा। गॅसवर कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकायचं 3 टेबलस्पून तेल। तशी तुम्हाला जर तुपामध्ये ही भाजी आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा बनवू शकता। मी पण टाकणार आहे तूप, पण मी नंतर टाकेल। तेल तापायच्या आधीच त्यामध्ये टाकूया 1 छोटासा तेजपत्ता। तेल हळूहळू तापलं म्हणजे तेजपत्त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो, म्हणून मी आधी टाकला। अर्धा टीस्पून टाकायचं जिरे, 1 मीडियम साईजचा चिरलेला कांदा। कांदा थोडा गुलाबी होऊ द्यायचा। कांदा थोडासा सॉफ्ट गुलाबी सर झाला की ही आपण तयार करून ठेवलेली काजूची मिरचीची पेस्ट यामध्ये टाकायची। पेस्ट पण छान खमंग अशी परतवून घ्यायची। तेल सेपरेट होईपर्यंत आता हा मसाला आता परतवून घ्यायचा आहे। गॅस कमी करून यावर थोडंसं 2 मिनिट झाकण ठेवायचं। तेल आता सेपरेट झालं असेल, झालं आहे बघा सेपरेट। 1 टीस्पून टाकायची धना पावडर। आणि हे काजू असल्यामुळे काय होतं, कढईला खाली चिपकतं। त्याच्यामुळे काय करायचं, हे पालकाचं जे आपण पालक शिजवलेलं पाणी होतं ते फेकायचं नाही, त्यातलंच थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकते आणि पुन्हा छान असं याला परतवून घेते। तेल पुन्हा छान सेपरेट झालं, यात टाकायची अगदी थोडीशी कसुरी मेथी। तिला कुस्करून घ्यायची, खूप जास्त नाही टाकायची। यात टाकायची आता पालकाची पेस्ट।
पेस्ट व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाका. याच्यामध्ये मीठ शक्यतोवर कमी टाका, कारण पालकामध्ये ऑलरेडी मीठ हे असतं ओरिजिनल. आणि आता यात टाकते मी हे पनीरचे पीसेस. तुम्हाला जर हे पीसेस तळून टाकायचे असेल बटरमध्ये तर तुम्ही बटरमध्ये फ्राय करून सुद्धा टाकू शकतात, पण मला पालक पनीरमध्ये हे पीसेस असेच आवडतात म्हणून मी याला बटरमध्ये फ्राय नाही केलं. आणि पालक पनीरमध्ये हे पीसेस सॉफ्टच छान लागतात. यामध्ये टाकायचं बटर. बटर शक्यतोवर टाकाच, कारण बटरमुळे पालक पनीरची टेस्ट ही अतिशय अप्रतिम येते. ही घेतली आहे मी थोडीशी घरची फ्रेश मलाई. शक्यतोवर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये दूध हे असतंच, त्याच्यावरची फ्रेश मलाई घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घ्या. आणि मलाई घेताना आधी फेटून घ्या. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पालक पनीरचा कलर थोडासा चेंज होईल. गॅस कमी करून थोड्या वेळ याला 2 मिनिट याला शिजू द्यायचं. पालक पनीर आपलं तयार झालं, पण आता याच्यासाठी लागणारा तडका आपण तयार करून घ्यायचा. तडक्यासाठी टाकते मी कढईमध्ये 1 टीस्पून साजूक तूप. साजूक तुपाचाच तडका द्या. तूप तापल्यानंतर त्यात टाकायचं थोडंसं जिरे. आणि जर तुम्हाला पालक पनीरचा कलर जर लाल हवा असेल तर तुम्ही इथे या स्टेजला अर्धा टीस्पून कश्मीरी लाल तिखट टाका. ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही. मी टाकत आहे या लाल सुक्या मिरच्या. थोडंसं मिरचीला परतवून घ्यायचं. गॅस मात्र बंद करायचा, नाहीतर मिरच्या मग जळून जातात. तयार केलेला तडका यावर टाकून द्यायचा. तयार झालं हॉटेलपेक्षाही टेस्टी पालक पनीर. तर आपण सुद्धा या पद्धतीने पालक पनीर नक्की ट्राय करून बघा. खूप छान बनते, अगदी हॉटेलपेक्षाही चांगली. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.